तर विश्वासघात करणारी माणसं आता राजकारणात वावरू लागली आहेत असं पेडणेकरांनी म्हटलंय। बाळा मानेंना सिरियसली घेऊ नका, त्यांना सिरियस करा, मग बघूया असं पेडणेकरांनी म्हटलंय। विश्वासानं दिलेल्या जबाबदारीचा मान ठेवला नाही असं देखील पेडणेकर यांनी म्हटलं। प्रचंड विश्वास ठेवल्यानंतर प्रचंड विश्वासघात करणारी माणसं या आता राजकारणात वावरू लागले। हा काय पहिल्यांदा प्रसंग घडत नाही। अगदी महाराजांच्या काळापासून पाहिलं, ज्यांना ज्यांना विश्वास दिला, म्हणजे मी महाराजांची तुलना सगळ्यांबरोबर नाही करत, पण कार्य पद्धतीची तुलना व्हायला पाहिजे। ती कार्य पद्धती तेव्हाही वाईट होती, तीच कार्य पद्धती फक्त नाव घ्यायचं आणि वागायचं हे चाललंय। स्वतः नारायण राणे म्हणाले की बाळ माने जे आहे ते दर 5 वर्षांनी तोडजोड करतात। नारायण राणे हेही म्हणाले याला सिरियसली घेऊ नका, आता त्याला लवकर सिरियस करा, मग बघूया। माझा बॉस ठाण्यात बसलाय, जो तो जे सांगेल तेच होईल असं यावेळेला गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। जळगाव विधान परिषदेतील बंडखोरीवरती गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। सध्या राजकारण वाचायला चांगलं आहे, एवढे पत्रकार कधीच येत नाही माझ्या सभेला, पण ते आज आलेले आहेत की गुलाबराव पाटील काय बोलणार, विधान परिषद मध्ये बंडखोरी झाली त्याचं काय होणार। मेरा बॉस बैठा है बंबई में ठाणे में, वो बोलेगा वही होगा, बाकी कुछ नहीं होगा। राष्ट्रवादीचं आंदोलन म्हणजे सौ चुहके खाके बिल्ली हज को चली असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे। पवारांच्या राष्ट्रवादीच्या महागाईवरील आंदोलनावर सदाभाऊ खोतांनी हा निशाणा साधलेला आहे। सदाभाऊ खोत यांची जयंत पाटील यांच्यावर टीका पाहायला मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महागाई विरोधातलं आंदोलन म्हणजे सो चुहे खाके बिल्ली चली हज को अशातला हा प्रकार आहे। वडापाव मुंबईमध्ये न मिळाल्यामुळं अनेक लोकांनी गेल्या आठवडाभरामध्ये टाचा खुडू प्राण सोडलेले आहेत। त्यामुळं जयंत पाटलांनी त्या ठिकाणी एक वडापावचं दुकान लावावं आणि मुंबईच्या जनतेचं प्राण वाचवावेत। संभाजीनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शिरसाटांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। अनुसूचित जाती जमाती गटातून शिरसाटांचा संचालकपदी अर्ज पाहायला मिळतोय। अतुल सावे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, विलास भुमरे यावेळेला उपस्थित होते। शैलेश अग्रवाल यांनी कोणालाही विश्वासात न घेता उमेदवारी अर्ज मागे घेतला। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष थोटे यांची प्रतिक्रिया आहे। शैलेश अग्रवाल यांनी काँग्रेस नेत्यांवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही असं देखील सुभाष थोटेंनी म्हटलं। जर कोणी 10 रुपये देते आणि दुसऱ्या ठिकाणाहून तुम्हाला काहीच मिळत नाही किंवा 2-5 रुपये मिळतात, तर 10 रुपयाकडे माणूस जातो, स्वाभाविक गोष्ट आहे। तर ओव्हरऑल हे काही राजकारणाची चांगली पद्धत नाही आहे, अप्रिशिएटिंग नाही आहे आणि अशा गलिच्छ राजकारणात मला काही स्वारस्य नाही, म्हणून मी या ठिकाणी माघार घेतली। पण यामुळे भाजप बिनविरोध होणार आहे। बिनविरोध होतेच ते आर्थिक क्षमता त्यांची होती आणि आमचे लोक खपलेले आहेत, आमचे लोक आधीच त्यांचे पैसे वाटून आहेत। सोलापूर विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलंय। महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांची मी भेट घेणार असल्याचं राजेंद्र राऊत यांनी म्हटलंय। सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये 500 ते 550 मताधिक्याने निवडून येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। मी एक उमेदवार म्हणून सगळ्यांना भेटणं माझं कर्तव्य आहे। मी जाऊन सगळ्यांना भेटणार आणि आज जानकरांचा विषय झाला असेल किंवा पाटलांचा विषय असेल, हे सगळेच शेवटी मी जिल्ह्यामध्ये, दोन्ही जिल्ह्यामध्ये धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना सगळ्यांबरोबर एक सलोख्याचे संबंध मी सातत्यानं निर्माण केलेले आहेत आणि ठेवण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला। गेली 30 वर्ष झालं सगळ्याकडे जाणं येणं किंवा सगळ्यांचे मित्रत्वाचे संबंध आहे, त्यामुळं बरीच मंडळी मला मदत निश्चितपणानं करत। तर नंदकिशोर महाजन यांच्याकडून आमदार किशोर पाटलांची मनधरणी करण्यात आलेली आहे। जळगावची जागा भाजपला सुटल्यानं किशोर पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहेत। जळगाव विधान परिषदेची जागा मुलाला मिळावी यासाठी किशोर पाटील आग्रही होते। एकनाथ शिंदेच्या आदेशानुसार महायुतीच्या उमेदवारासाठी काम करणार किशोर पाटील यांनी हे स्पष्ट केलं।